ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तडपतात ते जाने तुझ्या धरतीवरती. आणि सारे निसारे गामापा एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तडपतात ते जाने तुझ्या धरतीवरती. अंधार दूर तो पळे, अंधार दूर तो पळे, भीमा तुझ्या जन्मामुळे उतरले कोटी पुरे, भीमा तुझ्या जन्मामुळे उतरले कोटी पुरे, भीमा तुझ्या जन्मामुळे. बुद्ध करे जग हे वडे, भीमा तुझ्या जन्मामुळे. क्रोधयुद्धातुनी काही जगी नाउरावे, बंधु प्रेमातुनी सारे हे जीवन तरावे. पंचशीलाच्या शब्दाची गाथा, बोध शुद्धीच्या तत्वाची गाथा, बौद्ध धम्माच्या संघाची गाथा. दिव्य मार्गाने मार्गाने जाऊ चला रे, गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे, गौतम बुद्धाचा. आता मी बऱ्याच दिवसांनी बुद्ध लेणी परत एकदा एक्सप्लोअर करण्यासाठी चाललो आहे. तब्बल मी 3 महिन्यानंतर आता परत एकदा चाललो आहे. आणि ही लेणी आहे बोरिवली येथे नॅशनल पार्क येथे. आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये खूप भेटणार आहे लेणीबद्दल. आणि बुद्ध लेणी कशी असते आणि काय काय लेणीमध्ये कोरलं जातं ते पण तुम्हाला दाखवणार आहे. चला तर सो वेलकम टू गाईज. आता मी पोचलो आहे कान्हेरी लेणीला बोरिवली येथे. आणि ही लेणी कशी आहे ती तर पुढे दाखवतो. चालतो आहे आता इथे बघू शकतात पायऱ्या आणि असे माकड. परेशान करतील आपल्याला. तुला पण पाहिजे. जागोजागी किंवा ज्या ज्या ठिकाणी असे चांगले दगड होते, खडक होते, जिथे कोरीव काम खोदकाम करून असं एक जगण्याचं किंवा राहण्याचं साधन बनवता यायचं, त्या ठिकाणी त्यांनी लेणी कोरल्या. का तर ते 4-6 महिने भारतात त्या काळामध्ये पाऊस पडायचा. आत्ताही 3-4 महिने पाऊस पडतो. त्या पावसामध्ये निदान भिक्खू संघ त्या ठिकाणी राहून पाऊस थांबल्यावर नंतर परत दुसऱ्या ठिकाणी तो मार्गक्रमण करू, अशा पद्धतीने त्यांनी लेण्या खोदण्याची सुरुवात केली. आणि पहिली लेणी त्यांच्याच कालखंडामध्ये खोदण्यात आली. त्यांचा नातू दशरथ होता. त्यांनी व्यापार मार्फत लेण्यांमार्फत चालायचं. तुम्हाला रस्ते होते का? नव्हते. इथे समोर काय आहे? जंगल आहे. त्याच्या पलीकडे काय आहे? बंदर आहे. कोणतं बंदर आहे? नाला सोपाराला शूरपारक बंदर असं म्हटलं गेलं. आणि ते प्राचीन नाव आहे. मौर्य सम्राट. सावलीमध्ये या दोघे जण मौर्य. तुम्ही उभे राहता, आपल्याला इथून जायचं. एक्झॅक्टली जी पूर्णेला बॅटरला आटायच्या ह्या सगळ्या नद्या आहेत ना, या सगळ्या नद्यांच्या मार्फत त्या काळामध्ये व्यापार चालायचा. आणि म्हणून ह्या लेण्या आणि व्यापार हे समीकरण तुम्हाला वेगळं करता येणार. त्या महान व्यक्तींच्या आठवणींचं प्रतीक म्हणून त्या काळात तुम्हाला वंदन केलं जायचं. म्हणून त्याला हिनयानपंथी स्तूप असं म्हटलं जातं. आता जर तुम्ही बघितलं ना तर मागे तुम्हाला महायानपंथी काही शिल्प दिसत आहे, बरोबर आहे? स्तूपांच्या मागे ह्या स्तूपांच्या मागे अशी खोबणी असायची. त्या खोबणीमध्ये त्या काळात त्यांनी वापरल्या ज्या काही वस्तू होत्या, मग चिवर असेल, भिक्षापत्र असेल, वापरलेले दागिने असतील, केस असतील, दात असतील, आणि हा होता स्थविरवाद. मग महायान पंथ चालू झाला नंतर, बरोबर आहे? बुद्धांच्या यासाठी त्यांची जी शेवटची अवस्था होती त्यांना आपण बोधिसत्व अवस्था. या जगामध्ये जोवर दुःख आहे, विवंचन आहे, आणि हे सगळं विवंचन, हे सगळं दुःख जोवर मी त्यांचं हरण करत नाही, ते संपवत नाही, तोवर मी बुद्धत्व प्राप्त करणार नाही, अशी त्यांनी
शपथ घेतलेली असते ही सगळी बोधिसत्व असतात. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण आपण असं म्हणतो ना, बाबासाहेबांचं हे एकमेव उदाहरण झालं की जिवंत माणसाला बोधिसत्व म्हटलं गेलं. ते एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना बोधिसत्व म्हटलं गेलं. आता तुम्हाला इथे बरेच तुम्हाला बोधिसत्व बघायला मिळतील, पण तुम्हाला मी हे दाखवतो, मी पुढचे उंच दाखवतो. त्यांना उंच दाखवण्यामागचं कारण हेच आहे की ते सगळ्यात उंच आहे जगात. त्यांचे एक्झॅक्टली सर्वश्रेष्ठ, त्यांच्या इतकं श्रेष्ठ कोणी नाही म्हणून त्यांना ह्या अशा पद्धतीने दाखवलं गेलं. या शैलीला गांधार शैली म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? गांधार शैली. गांधार शैली कुठून आली? जो आत्ताचा गांधारचा भाग आहे दिसतोय, हा माणूस आहे. हा माणूस किती धनिक आहे दिसतोय. हा धनिक कशावरून आहे? एक्झॅक्टली त्याची जी आभूषण आहे, त्याचा हा जो जिरेटोप आहे, त्याच्या कानातली कवच कुंडले आहेत, त्याच्या जिरेटोपात असा एक विशिष्ट निळा म्हणा किंवा तांबूस म्हणा असा एक मणी आहे. दिसतोय तुम्हाला मणी? दिसतोय. ह्या बाईच्या कानामध्ये पण कर्णफुले आहेत, बरोबर आहे. तिच्या कमरेत सोगा आहे, त्याच्याही कमरेत सोगा आहे. तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, ह्या चारही माणसांनी, इथे 4 माणसं तिकडे 4 माणसं आहेत, ह्या लोकांनी कमरेच्या वरती कपडे घातलेले नाही आहेत. याचा अर्थ काय होतो? कपडे घातले असते तर ते कपडे दाखवले गेले असते ना, पण त्यांचे कपडे कुठे दाखवले गेले? कमरेच्या खाली. म्हणजे त्या काळामध्ये कमरेच्या वरती कपडे घालण्याची पद्धत अस्तित्वात नव्हती. एखाद्या बाईचं शरीर किती आखीव रेखीव असायला पाहिजे, एखादा पुरुष किती बलदंड असायला पाहिजे, त्याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला ह्या दगडामध्ये बोलले. आपण काय म्हणतो काय, आपण तेव्हाची माणसं फार उंच होती. माणसं उंच होती का तेव्हा? तेव्हाची माणसं उंच नव्हती. त्याचं उदाहरण हा तुम्हाला पॅनल सांगेल. तेव्हाची माणसं ही 6.5 फूट 7 फूट उंचीची होती. ही जी म्हणतात ना की माणसं उंच होती फार, सगळं खोटं आहे. तेव्हाची माणसं तेवढ्याच उंचीची होती. एक विशिष्ट भाग आहे पृथ्वीवर, त्या भागामध्ये फक्त माणसं उंच आहेत. सर मला एक प्रश्न पडला. तुम्ही आता म्हटलात की त्यावेळेस वस्त्र परिधान करण्याची पद्धत नव्हती, पण ही आभूषणं कशी आली त्यावेळेस? सर आभूषणं होती म्हणून ते त्या काळात विवर केली आपण जायची. ती आभूषणं आज जशी आपण दागिने बघतो सोन्याची चांदीची, त्यावेळेस त्या धातूचा त्यावेळेस वापर केला जातो. त्या काळात धातूंचा वापर खूप जास्त प्रमाणात होता सर. आणि आपण आज जे वापरतो ना ते आपण त्यांना कॉपी करतोय मुळात. हां, त्या लेणीला एन्शियंट इंडियामध्ये तानसेन महाराजा महाविहार असं म्हटलं गेलं आहे. आता महाराजा महाविहार ही जी काही उपाधी आहे, ही उपाधी स्पेसिफिक ठिकाणीच वापरली जाते. एक नालंदा विद्यापीठ, नंतर ज्या ठिकाणी बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं त्याला महाराजा महाबोधी विहार म्हटलं जातं. तसंच कानेरी आहे, कानसेन महाराजा महाविहार. जर नालंदा विद्यापीठ असेल तर मग हे काय आहे? एक्झॅक्टली नालंदाच्या समकालीन विद्यापीठ आहे हे. आता तुम्हाला मी रेफरन्स सांगतो. इथे मागची सर तुम्हाला म्हटलं मी मन आहे का, तर गौड देशाचा एक ह्याचं दान जे आलंय हे गौड देशामधून आले. गौड देश म्हणजे कोणता? शिक्षक मंडळी सांगा. गौड देश म्हणजे हातवर करा शिक्षक मंडळ. गौड म्हणजे बंगाल, आणि गौड देशाचं दान म्हणजे आत्ताच्या बंगालला त्या काळामध्ये गौड बंगाल म्हटलं जायचं. आता आपण काय म्हणतो? गौड बंगाल म्हणजे त्याचे 2 चिखलपल्लिक नावाचं एक गाव होतं, तिथलं एक आचार्य होतं आणि एक मिथुन पय्यक असं गाव होतं. त्या गावातले 2 साक्षीदार होते. त्या 2 साक्षीदारांचा इथे त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि जस्ट कल्पना करा, आज आपण बँकेत गॅरेंटर ठेवतो, आपण पतपेढीमध्ये गॅरेंटर ठेवतो. ही गॅरेंटरची संकल्पना कुठून आली? इथून आली. म्हणजे त्यांनी त्या दानाला सुद्धा साक्षीदार गॅरेंटर ठेवलेत, असं त्यांचा इथे उल्लेख. स्पर्श झाले, बरोबर आहे. इकडे वरती काय दिसतात तुम्हाला? सिंह किंवा गंधर्व तुम्हाला दिसतो, बरोबर आहे. तिकडे पण जवळपास सारखंच आहे. ह्या चित्राचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्त झालं, बुद्धांना ज्ञान प्राप्त कुठे झालं होतं? बोधिवृक्ष. बोधिवृक्ष कुठे होता? गया कुठे होतं? बिहार. बरोबर आहे. निरंजना नदीच्या काठी जेव्हा बुद्ध ध्यानाला बसले होते, त्यांनी जवळपास 6.5 ते 7 वर्ष तप केलं होतं, बरोबर आहे. किती वर्ष तप केलं होतं? 6.5 ते 7 वर्ष तप केलं. आणि त्या तपातून त्यांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली, ती ज्ञानप्राप्ती झाल्यावर त्यांच्या आजूबाजूला ज्या काही वाईट वृत्ती होत्या, त्या वाईट वृत्ती कोण असतात? त्यांच्या मनामध्ये असतात. त्याला आपण काय म्हणतो? मार म्हणतो. 4, 5, 6,
7, 8, 9 आणि इथे किती? आणि वरती किती? 11. काय आहे हे? एका माणसाला 11 चेहरे कसे असू शकतात? चेहरे? सर, चेहरे आहेत. शरीर एक आहे आणि एक शरीर आणि 11 चेहरे आहेत. काय असेल? बुद्धिझम मध्ये एका चेहऱ्याला 11 चेहरे ही संकल्पना पटते का कोणाला? मध्ये तर तसंच कान्हेरीमध्ये पण शिल्पांची पंढरी आहे. जर तुम्ही बघितलं मगासपासून आपण बरीचसारखी शिल्प बघितली. एक दशमुख अवलोकनेश्वर पाहिला आपण, बुद्धांच्या मोठ्या मूर्त्या पाहिल्या आपण, बरोबर आहे. आपण मैत्रेय बोधिसत्व पाहिला, मध्ये अष्टभय शिल्प होतं, दशभय शिल्प होतं. तसंच सेम इथे अष्टभय शिल्प, इथे दशभय शिल्प आहे. 1, 2, 3, 4, 5 इथे दशभय शिल्प आहे. आता मगाशी मी म्हटलं होतं की हिनयान पंथीय लेणी आणि महायान पंथीय लेणी. हिनयान पंथ्यांमध्ये काय केलं जायचं तर प्रतीकांची पूजा केली जायची, आणि महायान पंथ्यांनी काय केलं की बुद्धांना मूर्तीपूजा तिथून एक जी चालू झाली. त्याच्यामुळे मूर्तीपूजा चालू झाल्यानंतर काय झालं ना की जो मुख्य प्रवाह होता बुद्धांच्या विचारांची पूजा करणं म्हणा किंवा बुद्धांच्या विचारावर चालणं, तो प्रघात कुठेतरी खंडित झाला. आणि आता याला काय म्हटलं जातं की दशभय शिल्प आणि अष्टभय शिल्प. आता ह्याच्यामध्ये 10 पॅनल आहेत म्हणून दशभय शिल्प म्हटलं जातं, आणि काही ठिकाणी 8 पॅनल असतात म्हणून त्याला अष्टभय शिल्प म्हणतात. त्याला वेगळं एक नाव आहे, त्याचं नाव संकट विमोचन कक्ष म्हणून याला एक नाव आहे. तुम्ही आता ऐकलं असेल की संकट विमोचन कोण कोण असं ते चोरलेले ते केले. तर संकट विमोचन जो काय पॅनल ज्याला म्हटलं जातं तर हा तो संकट विमोचन कक्ष आहे. मी तुम्हाला दाखवतो पुढे, या तुम्हाला हे बघितल्याशिवाय कळणार नाही. हे दशभय शिल्प म्हणजे एक्झॅक्टली काय असतं आणि त्याचा कशा पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण केलं जातं तुम्हाला सांगतो मी. आता तुम्ही जर बघितलं तिथे तर तुम्हाला इथे कोण दिसतोय? बोधिसत्व आहे. सर त्याच्यावर हात ठेवू नका प्लीज. हा, तर बोधिसत्व आहे, बरोबर आहे. हा बोधिसत्व फक्त आहे का तर त्याचा एक हात इथे काय झालाय तुटलेला आहे. तर त्याच्या हातामध्ये काय आहे? हा, बोधिसत्व पद्मपाणी आहे. आता बोधिसत्व पद्मपाणी ओळखायचे कसे? पद्म म्हणजे काय आणि पाणी म्हणजे काय? ज्यांच्या हातामध्ये कमळाचं पुष्प आहे त्याला काय म्हटलं जातं? बोधिसत्व पद्मपाणी. ते बोधिसत्व पद्मपाणी हे इथे आहेत, तुम्हाला इथे पण दिसतील. ठीक आहे, हे बोधिसत्व पद्मपाणी आहेत. त्यांच्या मुकुटावर एक तर स्तूप असतो किंवा बुद्धांच्या मूर्तीचं वरती असं अंकन असतं. हे बोधिसत्व पद्मपाणी आहेत. त्यांच्या बाजूला 2 कोणीतरी स्त्रिया आहेत, तुम्ही बघताय का? आता तुम्ही ह्या इथे बघितलं तर इथे एक वेगळी स्त्री आहे आणि तिथे एक वेगळी स्त्री आहे, बरोबर आहे. स्त्रियांनी समोर या स्पेसिफिक. पहिल्या शतकापासून हे 11व्या शतकापर्यंत ही लेणी एक्झिस्ट करत होती, आणि 11व्या शतकामध्ये ही सगळी पर्शियन मंडळी इथे आल्याचे पुरावे तुम्हाला आतमध्ये शिल्पात बघायला मिळतात. की इथे पूर्णपणे तुम्हाला ही लिपी, पहिलवी लिपी तुम्हाला बघायला मिळाला. काय म्हटलं जातं? पहिलवी लिपी कुठे प्रचलित आहे? इराणमध्ये प्रचलित आहे. कुठे? इराणमध्ये. तर हे पहिलवी लिपीतले इथे शिलालेख आहेत, त्यांचं पूर्ण वर्णन या लेखांमध्ये आहे. जी काही 12-13 मंडळे आहेत ते आपल्याला वाचता येणार नाही, ते तुम्हाला इथे वाचायला मिळतील. त्याच्या हो एक्झॅक्टली ज्यांनी इथे येऊन आपलं भेट दिले त्याचे सगळे तुम्हाला इथे पुरावे वाचायला मिळतील. समोर अजून एक वेगळी गोष्ट आहे. मी आताच सांगितलं की त्या ठिकाणची वैशिष्ट्य आणि त्या ठिकाणाला कसं रिप्रेझेंट करायचं हे त्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत होतं. तुम्हाला इथे स्तूप दिसतात का? हा, हे स्तूप कसे आहेत? रेग्युलर स्तूप आहेत का? नाही, हे स्तूप कसे आहेत? डबल आहेत, ट्रिपल आहेत. ह्याला जापनीज स्ट्रक्चर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला? त्यांना जरा शांत बसवा. काय म्हटलं जातं? जापनीज स्ट्रक्चर. इथे जापनीज लिपीतला एक शिलालेख आहे, या इकडे पुढे या. याला जापनीज ग्राफिटी म्हटलं जातं. काय ही 1931 मध्ये C.A. मुचला यांनी या ग्राफिटीला विशद केले, पहिल्यांदाच विशद केले. C.A. मुचला नावाच्या एका व्यक्तीने या ग्राफिटीला पहिल्यांदाच डिकोड केले, आणि याच्यामध्ये असं लिहिलं गेलं हे निरेचन म्हणजे जे लोटस सूत्र आहे जे आपला जपानांचं लोटस सूत्र हे आपल्या बुद्धिझमशी अतिशय मिळतं जातं. म्हणजे बुद्धिझमवरच आधारित आहे ते लोटस सूत्र. त्या लोटस सूत्राला इथं रिप्रेझेंट केलेलं गेलेलं आहे. याच्यात लिहिलं गेले नमो सद्धर्म पुंडरिक सूत्राय नमो निरेचन महाबोधिसत्वाय.
CA मुचला यांनी 1931 साली ह्याला पहिल्यांदा डिकोड केलं. आणि ते कोणते ओरिजिनल जापनीज लँग्वेज एक्झॅक्ट ही जापनीज लँग्वेज आहे सर. हे तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. त्याची वर्टिकल लिहिली जाते. तर ह्या लेणीच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि हा व्हिडिओ कसा झाला ते पण सांगा. आणि चला तर मग पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.